राजीनामा देण्याच्या विनंती संदर्भात देवेंद्र फडणवीसांची अमित शहांशी फोनवरनं चर्चा, तर प्रत्यक्ष भेटून बोलू, शहांचा फडणवीसांना निरोप। फडणवीस आज नागपूर मार्गे दिल्लीत जाणार। सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या जोरदार बैठका, मित्रपक्षांसोबत चर्चेचा अजेंडा निश्चित करण्यासाठी शहा, नड्डा आणि राजनाथ सिंग यांची खलबतं। पंतप्रधान मोदींचा 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता। मोदी सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद मिळण्याचा अंदाज। प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा। आज संध्याकाळच्या बैठकीपूर्वी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी खलबतं, तटकरे आणि इतर बडे नेते उपस्थित। आमदारांच्या नाराजीला तोंड कसं द्यायचं याची रणनीती। लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची वर्षा निवासस्थानी बैठक। शिवसेनेला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदांची शक्यता। लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। लवकरच अधिकृत घोषणा, संजय राऊतांचंही अनुमोदन। संघाचं नेतृत्व मोदींना पर्याय शोधतंय, संजय राऊतांचा दावा। भाजपत मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका। अपक्ष खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याची माहिती। विशाल पाटील मुंबईकडे रवाना। बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरनं युगेंद्र पवारांना हटवलं। आपल्याला न कळवता पदावरनं हटवल्याचा युगेंद्र पवारांचा दावा। 351व्या राज्याभिषेक सोहळ्याचा रायगडावरती उत्साह, हजारो शिवभक्तांची उपस्थिती, तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही शिवपूजन। मुंबईत चेंबूर परिसरात एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट, 8 जण जखमी। परिसरातल्या 2 दुकानांचं आणि काही गाड्यांचंही नुकसान। मान्सूनची स्वारी आज राज्यात येण्याचे संकेत, मान्सून गोव्यात दाखल। आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची शक्यता। बघा नीट,